महासंघाचा, महाराष्ट्र पान व्यापारी संघाचा हमसे जो टकराएगा, व्यापारी महासंघाचा हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा। हॅलो, मसूद काजी, लातूर जिल्हा, प्रवीण उपाध्ये, कोल्हापूर जिल्हा, आणि विशाल इंगोले, सातारा जिल्हा, आणि कुठल्या जिल्ह्याचे आले असतील तर स्टेजवर यायचं आहे। महाराष्ट्र बाल व्यापारी महासंघाचा, व्यापारी महासंघ संलग्न अहिल्यानगर जिल्हा पान असोसिएशन, आज एवढा आनंद होत आहे की एका सूर्यवंशी साहेबांच्या शब्दावर एवढे लोक आली म्हटल्यावर लई मोठी ताकद आहे सूर्यवंशी साहेब आपली। मेन म्हणजे त्यावेळेस सांगली जिल्हा पान असोसिएशनचा मोर्चा निघाला होता, तर त्यावेळेस मी सूर्य साहेबांना रात्री फोन लावला, साहेब आम्हाला काहीतरी मार्गदर्शन द्या। त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे, म्हटलं काय नाही, म्हटलं फक्त तुमचं सहयोग, तुमचं मार्गदर्शन, तुमचं मार्गदर्शन मला पाहिजे। म्हटलं काय पाहिजे, मग म्हटलं की पानवाल्यांना जो त्रास होतोय, त्रास म्हणजे कसला, का पान दुकानदार आहे, पान दुकानदार कुठल्याही पान दुकानदार, सर्व व्यावसायिक आपल्या दुकानात सर्व लोक येत असतात, राजकीय लोक म्हणा, गरीबातला गरीब, मोठ्यातला मोठा, त्यांना त्रास होतोय। आज दुकानं बंद पडली, एका घरात सहा माणसं आहेत जेवणा खाणारी, ज्याचं त्याचं कर्ज असते। साहेब आज जे तुम्ही ताकद लावली आमच्यासाठी, खोटं नाही सांगा, जेव्हा तुम्ही मी तुम्हाला भेटायला आलतो तेव्हा तुम्ही मला हिंमत दिली, म्हटलं साहेब आपला कार्यक्रम आहे आणि कुणी आलं नव्हतं, तर त्यावेळेस ह्या माणसांनी म्हणजे अध्यक्षांनी म्हटलं बोले भयाच फक्त 4 माणसं असून दे, किती 4 माणसं असली ना त्यांना मी साथ देणार, तू मागं हाकू नको, कारण त्या माणसाने मला सांगितलं 4 माणसाचे आपण 4,000 लोक करू शकतो, ही ताकद त्या माणसाने मला दिली। आणि या कार्यक्रमाला यायचं होतं, आजचा जो कार्यक्रम आहे तुम्हाला 3 दिवस अगोदर आज काय अपडेट आहे, बीड जिल्ह्याला विचार, नाशिक जिल्ह्याला विचार, प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट घ्यायला मला सांगायचे, काय त्या माणसावर माझ्यावर काय विश्वास आहे, तर मला काय कळलं होय साहेब असं काय आहे काय माहित नाही, पण त्या माणसाने एक जबाबदारी दिली मला, ते मी पार पाडली। फक्त एकच नम्रतेची विनंती करतो, आज जी ताकद लावली तुम्ही, तीच ताकद जेव्हा सूर्यवंशी साहेब आवाज देतील त्या आवाजावर तुम्ही सर्व उपस्थित राहा, बाकी काय नाही। हम सब महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा, महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचा हम सब। धन्यवाद। आता आपल्याला अधिकाऱ्यांच्या मनात आलं, मुंडे साहेबांच्या यांच्यावर मोका लावा। मोका हा संघटित गुन्हेगारीचा कायदा आहे, जे गँगस्टर असतात किंवा संघटित गुन्हे करतात, 1 खून 2 खून असा कायदा म्हणजे खून बलात्कार पेक्षाही बेकार कायदा आपल्याला लागू झालेला आहे। त्यामुळे आपली लोक हवालदिल झालेले आहेत, त्यातून बाहेर काढण्यासाठी हा सगळा प्रपंच। दुसरं म्हणजे गुटखा बंदीचं, सरकारनं 2012ला गुटखा बंदी केली, पण ती यशस्वी अंमलात आणली नाही आणि आपल्यावर कारवाई करते सरकार। पण जेवढी पान असोसिएशन कारवाई होत्या, जेवढ्या पानपट्टीवर कारवाई होत्या, हे आपला अपयश नाहीये, तर ते सरकारचं अपयश आहे। सरकार रोखू शकलं नाही, गुटखा थांबवू शकलं नाही, हे सरकारचं अपयश आहे। तिसरा मुद्दा राहिला आपला मोका झाला, परत सुगंधित तंबाखूचा झाला 328 कलमाचा, जे कलम कधीही लागू शकत नाही पान व्यावसायिकाला, ते कलम जबरदस्तीनं लावलेला आहे। महाराष्ट्रामध्ये फक्त पान दुकानदारच, अन्न औषध प्रशासन विभाग असेल, महाराष्ट्र शासन असेल, पोलीस खातं असेल, यांना फक्त कायदेशीर कारवाई करायची वेळ आली तर फक्त आम्हीच दिसतोय का? महाराष्ट्रातल्या गल्ली बोळातल्या किराणा दुकानामध्ये गुटखा विकला जातो, तंबाखूचे वस्तू विकले जातात, चहाचे स्टॉल असतील, विक्री असेल, किराणा दुकान असेल, त्या किराणा दुकानामध्ये लहान मुलापासून महिला वर्ग त्या ठिकाणी येतोय, परंतु पान दुकानावर महिला वर्ग येत नाही, फक्त पुरुष येतोय। परंतु कारवाई करायची म्हणल्यानंतर पान दुकानदार, किराणा दुकानदारांच्यावर का कारवाई करत नाही आमचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाला।
का करत नाही? म्हणून फक्त पान दुकानदारांना टार्गेट करून या ठिकाणी हॅरॅसमेंट करून नवीन कायदे लादून तुम्ही जर आम्हाला दडपण्याचा जर प्रयत्न कराल तर महाराष्ट्रातला पान दुकानदार या ठिकाणी टिकून उठल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा या मोर्चाच्या निमित्तानं आपण द्यायचा आहे. पान व्यापारी महासंघ महाराष्ट्र राज्य या पान बांधवांच्या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी धडक मोर्चा व धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला होता. महाराष्ट्र राज्यामध्ये 2012 सालापासून सुगंधी तंबाखूवर बंदी घालण्याचं काम राज्य सरकारनं केले गेलेलं होतं. तसेच 12 जून 2026 रोजी मोकोका अंतर्गत कारवाईचा आदेश राज्याचे अन्न औषध प्रशासन विभागाचे श्री तुकाराम मुंढे साहेबांनी त्यांच्या आदेशाखाली मोकोका कायद्या अंतर्गत कारवाई मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये पान व्यवसाय करणाऱ्या आमच्या राज्यातील पान व्यावसायिकांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाईचा आदेश त्यांनी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात पान बांधव भयभीत होऊन राज्यातील पान व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आले. परंतु राज्यामध्ये 10 लाख पान व्यावसायिक असून त्यांच्यावर कुटुंब उदरनिर्वाह करण्याचे जवळजवळ 1.5 कोटी ते 2 कोटी ही लोकसंख्या आहे. परंतु 2012 जूनला मोकोका अंतर्गत कारवाईचा आदेश काढल्यानंतर राज्यामध्ये प्रथम सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात आवाज उठवून आपण त्या ठिकाणी विरोध नोंदवला. एवढ्यावर न थांबता 2012 पासून महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ राज्यातील पान बांधवांच्यासाठी गोरगरीब या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी आपण ही संघटनेच्या माध्यमातून राज्याला हाक देण्यात आली. सर्व बांधवांना आपल्यावर जो काय राज्य शासन नवनवीन कायदे निर्माण करून आमचा व्यवसाय मोडगुळीत काढण्यासाठी जे कटकारस्थान केलेलं आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपण उपस्थित राहिलेला आहात. मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही प्रमुख मागण्या या ठिकाणी राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री झिरवळ साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आपण आपल्या मागण्याचं निवेदन या ठिकाणी देऊन आणि आपली जी काय भूमिका आहे ही भूमिकेची बाजू मांडण्याचं त्या ठिकाणी आम्ही आत्ता शिष्टमंडळ जाऊन आपल्या राज्यातील पान व्यवसायांची बाजू मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहोत. त्या निवेदनामध्ये आपण प्रमुख मागणी केलेली आहे 328 कलम आणि नवीन 123 अंतर्गत ज्या कारवाई चालू आहेत त्या कारवाई राज्य सरकारला अन्न औषध प्रशासन विभागाला पान बांधवांच्यावर लावता येणार नाही अशा पद्धतीचं औरंगाबाद खंडपीठानं निर्णय दिलेला होता. या निर्णयाला राज्य सरकारनं स्थगिती घेतली सुप्रीम कोर्टामध्ये. जर 328 आणि 123 कलमाखाली कारवाई जर स्थगिती दिली असेल तर तुम्ही कुठल्या तोंडानं पान दुकानदारांच्यावर कारवाई करता? ही चुकीची पद्धत आहे. हे आपण आपल्या निवेदनाच्या माध्यमातून राज्याचे कॅबिनेट मंत्री अन्न औषध प्रशासन विभागाचे झिरवळ साहेबांना आम्ही त्या ठिकाणी परिस्थिती मांडली. सुगंधी तंबाखूच्या बाबतीत आपण आपली भूमिका आता राज्य सरकारला सांगितलं की सुगंधी तंबाखूवरची ताबडतोब बंदी तुम्ही उठवली पाहिजे.
कारण एक तर तुम्ही गुटखा बंदी केला आणि काही कालांतरानं सुगंधी तंबाखूवर बंदी आणला, तर राज्यातील पान व्यवसायांचा मोडकळीत काढण्याचा प्रयत्न आपल्या राज्य सरकार करीत आहे का? एक तर राज्य सरकार नोकऱ्या देत नाही. आज आमच्या या पान व्यवसायामध्ये ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट झालेले युवक, छोटासा व्यवसाय असल्या कारणाने तिने चालू केलेला आहे, परंतु हे सरकार नवनवीन कायदे निर्माण करून आमच्या पान व्यवसायात देशोधडी लावायचं कारस्थान केलेलं आहे. हे आम्ही कदापि हाणून पाडणार आणि करून देणार नाही. कारण राज्यात गेल्या अनेक वर्षापासून आमचे पान बांधव छोटे मोठे व्यवसाय करून उपजीविकेचं साधन आहे. जर आमच्या उपजीविकेच्या साधनावर जर कोण चाल करत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. मी राज्याच्या महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीने एवढं सांगू इच्छितो, राज्य सरकारनं आणि अन्न औषध प्रशासन विभागानं आमच्या निवेदनाची दखल घेऊन योग्य ते मार्ग काढण्यात येईल असं आश्वासन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर ह्या आश्वासनाची तिने दखल ज्या सांगितल्याप्रमाणे योग्य ते निर्णय घेईल, जर तिने घेतला नाही तर राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये परत आंदोलन छेडण्यात येईल. हा इशारा मी आपल्या महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात इच्छितो. आपण या मागणीमध्ये झिरवाळ साहेबांना आपली विनंती केली आहे की महाराष्ट्र शासन, अन्न औषध प्रशासन विभाग असेल आणि महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे आपले प्रतिनिधी असतील, यांची संयुक्त एक बैठक आपण आयोजित करावी आणि या बैठकीच्या माध्यमातून योग्य ते तोडगा काढून आज राज्यामधील पान व्यवसाय भयभीत झालेला आहे, त्याला भयभीत मुक्त करून आमचा व्यवसाय सुरळीत चालू करण्यासाठी योग्य ते मार्ग आपण काढावा असं आपण त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. आणि या विषयावर आपले राज्य सरकारला मी आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मीडिया माध्यमातून आवाहन करतो, केंद्र सरकारला अधिकार आहे बंदी घालायची, परंतु राज्य सरकार प्रत्येक वर्षाची बंदी घालून रिन्यूचं काम करतंय. हा अधिकार राज्य सरकारला नाही मित्रांनो. जर सरकारला खरोखर बंदी घालायचं असेल तर देशात बंदी घाला, आणि जर बंदी घालायचं असेल तर राज्यातील पान व्यावसायिकांना शासनामध्ये समावेश घेऊन त्यांचा प्रत्येक कुटुंबातील 2 व्यक्ती त्यांनी घ्यावं आणि मग पूर्णपणे 100% बंद यशस्वी होणार आहे. आपल्या या मीडियाच्या माध्यमातून मी राज्यातील सर्व पान बांधवांना सांगू इच्छितो, आपण काय दोरडेखोर नाही आहे, आपण चोऱ्या माऱ्या करत नाही. आपण 18-19 तास राबून आपला व्यवसाय जिवंत ठेवून आपण कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तर असे जर परत कायदे निर्माण करून त्रास देण्याचं काम करत असेल सरकार, तर सरकारला आम्ही धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही. आणि महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ राज्यातील पूर्णपणे पाठीशी ठामपणे राहणार, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपल्या महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं ज्या मागण्या आपण शासनाकडे केलेल्या आहेत त्या थोडक्यात मी या ठिकाणी आपल्याला सांगितू इच्छितो. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या आयुक्तांनी अन्यायकारक लावलेला मोका कायदा तात्काळ रद्द करावा, मागणी नंबर 1. मागणी नंबर 2, सुगंधी तंबाखूवर घातलेली अन्यायकारक बंदी ताबडतोब उठवली पाहिजे. अन्न व औषध प्रशासन खात्याकडून पान पट्टीधारकावर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाई तसेच चुकीचा अर्थ काढून पोलीस खात्यामार्फत जी कारवाई आहे, जे पैसे उकळले जातात ते ताबडतोब थांबवले पाहिजे. प्रत्येक पान दुकानातील पान दुकानदाराच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय निमशासकीय नोकरी मध्ये सामावून घेतलं पाहिजे. शेवटची मागणी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, राज्यातील 10 लाख पान व्यावसायिक व त्यांच्यावर आधारित असणाऱ्या जवळजवळ 2 कोटी व्यावसायिकांचे आर्थिक महामंडळ स्थापन करावं
असं आपण महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं या प्रमुख मागण्या राज्य सरकारकडे केलेल्या आहेत. आपल्या या आंदोलनाची त्यांनी दखल घेतलेली आहे. योग्य ते लवकरात मार्ग काढू असं आपल्याला राज्याचे अन्न औषध प्रशासन विभागाचे कॅबिनेट मंत्री श्री झिरवळ साहेब असतील, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि लवकरात लवकर जर आपल्याला हे आश्वासन जे दिलेलं आहे तिने योग्य ते आमच्या लोकांना न्याय द्यावा एवढी आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आता जास्त काय वेळ घेणार नाही. राज्यामधून आलेले सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने आपण आझाद मैदानावर या ठिकाणी जमलेला आहात. तुमचं सर्वांचं महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो आणि स्वागत करतो. इथून पुढच्या काळामध्ये अनेक सांगायचं या ठिकाणी मला राज्यामध्ये परवाच्या मंत्रिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये काही आमदारांनी चुकीची ट्रीटमेंट त्या अधिवेशनामध्ये केली गेली की पान दुकानदारामध्ये गांजा, चरस, अफू, नशेली पदार्थ असे विकली जाते. मी त्या आमदार साहेबांना एवढं सांगेन की महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ समाज हित डोळ्यासमोर ठेवून समाजात चुकीचं काय जर होत असेल तर त्याच्या पाठीशी घालणार नाही महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ. आणि सर्व पान बांधवांना मी या ठिकाणी आणि सांगू इच्छितो, चुकीच्या मार्गानं किंवा अन्य काही नसलेली पदार्थ जर कोण विक्री करत असेल तर ताबडतोब त्यांनी संबंधित असणाऱ्या आपल्या पोलीस स्टेशनला कळवा आणि आपल्या महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाने तुम्ही तक्रार करा. तिची योग्य ती दिशा आपण केली जाईल. कारण अशा काही लोकांच्यामुळं आमचे पान बांधव बदनाम होत आहेत. हे आपण बदनाम होऊन देणार नाही. पूर्ण राज्यातील प्रामाणिक काम करणाऱ्या आणि नियमावलीवर काम करणाऱ्या राज्यातील पान बांधवांच्या मागं महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ राहील एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार बंधू असतील, आमचे मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया असेल, या लोकांचं मी खरोखर मनापासून आभार मानतो. कारण आम्ही 328 अंतर्गत ज्या कारवाई झाल्या आणि 328च्या संदर्भात सुरू केल्यात असं तुम्हाला वाटतं? नाही सांगून फक्त एक चर्चा झाली.